धन्यवाद. सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला जाणून घेणारच आहोत. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. जुन्नरच्या एका वडाच्या झाडावर बिबट्या अडकून पडलेला होता. झाडावरून खाली उतरण्यासाठी बिबट्याची धडपड सुरू आहे. बेल्हे गुळुंजवाडी इथल्या धायटे वस्तीवर ही घटना घडली आहे. धायटे वस्तीवर असणाऱ्या एका वडाच्या झाडावर 2 फांद्यांच्या दरम्यान बिबट्या अडकून पडलाय आणि त्याची सुटकेसाठी धडपड सुरू आहे. याची माहिती वन खात्याला मिळालेली आहे. बेल्हे वन परिक्षेत्राचे कर्मचारी त्या ठिकाणी हजर आहेत. थोड्याच वेळात माणिकडोह इथली रेस्क्यू टीम सुद्धा पोहोचतेय आणि त्यानंतर या बिबट्याची सुटका करण्याच्या कामाला गती येऊ शकते. सुटकेसाठी या बिबट्याची धडपड सुरू असल्याचं या दृश्यांमध्ये आपण पाहतो आहोत. बेल्हे गुळुंजवाडीच्या धायटे वस्तीतली ही घटना आहे. सध्या वन परिक्षेत्राचे कर्मचारी घटनास्थळी हजर आहेत. या झाडाच्या फांद्यांमध्ये हा बिबट्या अडकून पडल्यानंतर सुटकेसाठी बिबट्यानं धडपड सुरू ठेवल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतो. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. रायचंद शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. रायचंद, झाडाच्या फांद्यांमध्ये अडकून पडलेल्या या बिबट्याच्या सुटकेसाठी सध्या काय केलं जात आहे? अजिंक्य, आपल्याला माहिती आहे रात्रीच्या वेळेस हा बिबट्या भक्ष्याच्या शोधामध्ये असताना कदाचित त्या झाडावरती चढला असावा आणि घसरून तो 2 फांद्यांमध्ये अडकला असावा. ज्यावेळेस सकाळ झाली त्यावेळेस स्थानिक नागरिकांनी पहाटेच्या वेळेस आवाजावरून त्याच्या ओरडण्याच्या स्थानिक जो वन विभाग आहे त्याला कळवलं. वन विभागाने त्यानंतर माणिकडोह बिबट निवारा केंद्राच्या अधिकाऱ्यांना कळवलं. यानंतर आता रेस्क्यू टीम निघालेली आहे माणिकडोहवरून. अद्याप तरी पोहोचलेली नाही. थोड्याच वेळामध्ये ती पोहोचेल आणि त्यानंतर मग बिबट्याला ट्रँक्युलाइज करून त्याला भुलीची इंजेक्शन देऊन त्याला काढण्यात येईल. पण हा थरार बराच वेळ सुरू आहे. त्यामुळं आता पाहावं लागलं माणिकडोह बिबट निवारा केंद्राची टीम कधी पोहोचते आणि या बिबट्याला काही दुखापत झालेली आहे का किंवा त्याला कसं काढण्यात येईल. अजिंक्य, रायचंद, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. हा